किचनमध्ये काम करताना आता अजिबात कंटाळा येणार नाही. 5 सोप्या टिप्स. नमस्कार मैत्रिणींनो. रोजच तेच तेच काम करताना कधी कधी खूप कंटाळा येतो, बरोबर ना? तासनतास उभं राहून स्वयंपाक करणं कधी वझं वाटू लागतं. पण आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अशा काही सोप्या टिप्स, ज्यामुळे तुमचं किचनमधलं काम झटपट होईल आणि तुम्हाला कामाचा अजिबात कंटाळा येणार नाही. चला तर मग सुरू करूया. पहिली पायरी, म्युझिक किंवा पॉडकास्टचा वापर करा. किचनमध्ये काम करताना शांतता असेल तर जास्त कंटाळा येतो. त्यामुळे काम सुरू करण्यापूर्वी तुमचं आवडतं गाणं, एखादं भजन किंवा एखादा माहितीपूर्ण पॉडकास्ट नक्की लावा. संगीतामुळे कामाचा वेग वाढतो आणि वेळ कसा जातो हे समजत नाही. दुसरी पायरी, मील प्लॅनिंग आणि पूर्ण तयारी. सकाळी उठल्यावर आज काय भाजी करायची हा विचार करण्यातच अर्धा उत्साह निघून जातो. त्याऐवजी आदल्या रात्रीच पुढच्या दिवसांचा मेनू ठरवा. रात्रीच भाज्या निवडून ठेवणं किंवा वाटण तयार करून ठेवणं यासारखी छोटी काम केल्यामुळे प्रत्यक्ष स्वयंपाकाच्या वेळी धावपळ होत नाही. तिसरी पायरी, स्वच्छतेची. वन टच वन पद्धत. स्वयंपाक झाल्यावर पसारा बघून जास्त कंटाळा येतो, म्हणून ही टीप लक्षात ठेवा. काम करता करता स्वच्छता. भाजी चिरली की लगेच कचरा डस्टबिन मध्ये टाका. एखादं भांडं रिकामं झालं की लगेच विसरून ठेवा. यामुळे शेवटी किचन वटा एकदम चकाचक राहील आणि तुम्हाला थकवा येणार नाही. चौथी पायरी, योग साधनांचा वापर. कधी कधी जुन्या किंवा बोथट साधनामुळे काम खेळखाऊ होतं. चाकू धारदार ठेवा. चॉपर किंवा मिक्सरचा स्मार्ट वापर करा. योग साधने वापरल्यामुळे कष्टांची कामं सोपी होतात आणि कंटाळा येत नाही. पाचवी पायरी, स्वतःसाठी छोटा ब्रेक. जर काम खूप जास्त असेल तर मध्येच 5 मिनिटं बसून पाणी प्या किंवा स्वतःचा आवडता चहा कॉफी घ्या. सतत उभं राहण्यापेक्षा छोटे ब्रेक्स घेतल्याने कामात मन लागतं. तर मैत्रिणींनो, या होत्या काही साध्या पण प्रभावी टिप्स. तुम्ही यातली कोणती टिप वापरणार आहात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा आणि छान स्वयंपाक करा. धन्यवाद.